समाज क्षेत्र असेल आणि एकत्रित पाईपलाईन असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं जे काही नियोजन आहे ते करू शकता. समाज क्षेत्र म्हणलं तर प्रत्येक जणांना माहित आहे ते विषय कसा असतो. तर आता या ठिकाणी पण काय झालंय तर समाज क्षेत्र आहे आणि सगळ्यात मिळून एकच पाईपलाईन आहे. पण आता जर फिल्टर टाकायचा म्हणला तर नेमका टाकायचा कुणी आणि कुठं टाकायचा हा पण प्रश्न येतो. त्यामुळं ज्या शेतकरी बांधवांचं कमी क्षेत्र असेल, समाज क्षेत्र असेल, त्या शेतकरी बांधवांसाठी खरंच अशा पद्धतीने जर तुम्ही काय गोष्टी केल्या तर फायदा हा तुम्हाला 100% होऊ शकतो. तर आता आपण या ठिकाणी काय केलंय, 1-1.5 एकराचा प्लॉट आहे आणि आता आपण काय केलंय त्याला या ठिकाणी 12x7 वर डाळिंबाची लागवड करायची आहे. मग आता काय होतंय, विहिरीव टाकायचं म्हणलं तर ह्यांचं समाजक्षेत्र असल्यामुळे तिथं काय फिल्टर टाकता येत नाही आणि सॅन्ड फिल्टर टाकायचं म्हणजे 1.5 एकराला सॅन्ड फिल्टर टाकून जमत नाही. तर त्यासाठी आपण आता या ठिकाणी काय केलंय, मेन पाईपलाईन आहे जी ती अशा पद्धतीनं खालून सरळ गेली म्हणजे दुसऱ्या आपण त्यांच्याच बाजूला माणसाला गेली आणि आपण या ठिकाणी काय केलंय, तर मधून एक कनेक्शन काढून या ठिकाणी हिथं वाल टाकलाय. कारण आणि पुढं आपण काय केलंय, तर स्क्रीन फिल्टर टाकलाय आणि पुढे आपण डायरेक्टली जी काय अटॅचमेंट आहे सबलाईनला ते अशा पद्धतीने केलंय. आता ह्यामुळे होतंय काय, की आता एनी टाइम जर दुसऱ्याची पाळी असेल तिकडे पाणी कंटिन्यू जाऊ शकतं विदाउट फिल्ट्रेशन आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे असेल त्यावेळेस हा वाल चालू केला तर डायरेक्टली फिल्टर होऊन पाणी आपल्या जे काय आपलं छोटंसं क्षेत्र आहे त्याला होऊ शकतं. ह्याच्यामुळं काहीही कॉम्प्लिकेशन जास्त होत नाही आणि फक्त आपल्याला करावं काय लागतं, की हा फिल्टर जो आहे तो रेग्युलरली फ्लश आउट करावा लागतो. आता हा वाल आपल्याला इथं टाकून पण जमला असता, पण जर दुसरीकडे पाळी गेली तर ह्यातून कंटिन्यू पाणी राहिलं असतं. त्यामुळं हा वाल बंद केला का डायरेक्ट फिल्टर पण स्टॉप झाला. म्हणजे फिल्टरचं काम कधी ज्यावेळेस आपल्या क्षेत्राला चालू करू त्याच वेळेस अशा पद्धतीनं या ठिकाणी होतंय. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नॅटाफिम कंपनीचा स्क्रीन फिल्टर जो आहे तो या ठिकाणी टाकलाय. तर तुम्हाला हे ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जे काही इक्विपमेंट आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता.